सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। मित्रांनो, अजूनही गरमीची लेवल ही पूर्णपणे शांत होत नाही, तरी स्थानिक वातावरणाचं जे काही प्रभाव आहे महाराष्ट्रावरती, तर 9 मे पासून ते 14 मे या लग्न तिथींना सुद्धा काय अडथळे आहेत ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। पण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर सर्वात महत्त्वाची जी काही टिप सांगतोय मी तुम्हाला वारंवार, उष्णता आणि ऐन 11-12 वाजता येणारे ढगांचा समुदाय आणि व्हिडिओत सांगत असलेले जिल्हे या भागातल्या शेतकऱ्यांना या तारखांना सतर्क राहावंच लागणार आहे। सध्या प्रभाव पूर्व विदर्भावरती जास्त आहे। मध्य महाराष्ट्र, मध्य मराठवाडा इथे व्याप्ती कमी आहे, पण पूर्व विदर्भाची व्याप्ती ही अवकाळीच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारे सतर्कतेचा इशारा देऊन सांगते आहे। तर लक्षपूर्वक ऐका, कुठल्या भागांमध्ये उद्या 9 मेला पाऊस असणार आहे। चंद्रपूरसह नागपूर, वर्ध्यामध्ये, गडचिरोली, भंडारामध्ये, त्याचबरोबर हिंगणघाट परिसरामध्ये, नागपूरमध्ये उद्या संध्याकाळपर्यंत दुपारपासून कोणत्याही क्षणी गरमीच्या लेवलमुळे पाण्याचं आगमन होणार आहे। स्थानिक वातावरणाचा पाऊस जर आपण पाहिला तर मराठवाड्यामध्ये जालना आणि बुलढाण्याच्या काही तुरळक भागांमध्ये, वाशिम, हिंगोली स्थानिक वातावरणाचा, याच्यामध्ये सर्वदूरची व्याप्ती नाही। 4-2 निगेटिव्ह कमेंट्स येतात, यामध्ये सर्वदूरची व्याप्ती बाबा सांगितलीच नाहीये। जर सगळ्याच गावाला घेतलं असतं ना तर पाणी मावलं नसतं महाराष्ट्रामध्ये। ठीक आहे, लक्षपूर्वक ऐकत चला। दक्षिण महाराष्ट्र, कोल्हापूर एरिया, रत्नागिरी पट्टा, त्याबरोबरच पुणे, सातारा, सांगली परिसर याही भागांना उद्या पाणी आहे, पण व्याप्ती फक्त 15 ते 20% आहे। जिथे स्थानिक वातावरण 11 वाजता आणि 12 वाजता सतर्क होईल अशा गावखेड्यांनी सतर्क राहायचे। म्हणजे दोन फॉर्म्युले सांगितले, जिल्हा सांगितलाय आणि आता दिशा तर सांगितलीच नाही तुम्हाला, कारण की सरळ ज्या ठिकाणी 11-12 वाजता जास्त समुदाय येईल ढगांचा, 1-2 ढग 11-12 वाजता आले तर घाबरू नका, पण चांगले अचानकच येण्याचं प्रमाण असेल, आता जशी मला गरमी होती अशा प्रकारे गरमी होत असेल तर त्या ठिकाणी सतर्क राहण्याचा अंदाज तुम्हाला दिलेला आहे। आता एक्झॅक्टली 9 तारखेला जिल्हे कोणते ते पहिले पाहून घेऊया। पूर्व विदर्भातला चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, हिंगणघाट या भागाचा समावेश आहे। व्याप्ती चंद्रपूरची जास्त आहे। हिंगोली, परभणी, नांदेड या भागामध्ये स्थानिक वातावरणाचं आहे। त्याचबरोबर सातारा, सांगली, सोलापूर मोजक्या ठिकाणी, पुणे परिसरात मोजक्या ठिकाणी स्थानिक वातावरणाचं आहे। धुळ्यामध्ये स्थानिक वातावरणाचा इफेक्ट आहे। जालना वगैरे भागात मोजक्या ठिकाणी इफेक्ट राहील, कारण की ढगांची परिस्थिती उद्या बऱ्यापैकी पाहायला मिळते। तर अहिल्यानगर मोजक्या ठिकाणी ढगांचं आगमन चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल। दक्षिण भाग विशेष नाशिकच्या त्र्यंबकेश्वर साईडमध्ये, उत्तर भागामध्ये, पुण्याच्या सुद्धा श्रीगोंदा पट्ट्यामध्ये, अहिल्यानगरच्या दक्षिण जो भाग आहे त्या भागामध्ये, त्यानंतर सांगली स्थानिक वातावरणाचा इफेक्ट चांगला आहे। नागपूर कन्फर्म पाऊस आहेच। बुलढाण्यामध्ये मोजक्या ठिकाणी दक्षिण साईड जी काही देऊळगाव असेल वगैरे भागांना तुरळक ठिकाणी 9 मेचा पाऊस पाणी आहे। आता रविवार बघा, म्हणजे 10 तारीख ही देखील लग्नाची डेट मोठी आहे, तर याच्यामध्ये सतर्क राहायचं आहे। सोलापूर पासून लातूर पर्यंतचा पट्टा, बीड पट्ट्यामध्ये माजलगाव, वडवणी, सारोळा, कासार परिसर, त्याचबरोबर नांदेडचे उत्तरेकडील भाग, हिंगोली, वसमत, पुसद, डिग्रज, यवतमाळ परिसर सुद्धा। त्यानंतर परिस्थिती छत्रपती संभाजीनगरच्या पैठण, गंगापूर, अंबडमध्ये मोजक्या ठिकाणी, आज जसं 1-2 ठिकाणी पाऊस पडला फटकारे तशा पद्धतीनं। त्यानंतर बीड जिल्हा, दक्षिण भाग, दक्षिण मराठवाडा, सांगली, सोलापूर परिसर या भागांचा समावेश आहे। खानदेश विदर्भाला व्याप्ती कमी आहे, पण स्थानिक लेवलला जर पाहिलं तर मालेगाव, नाशिकचा परिसर, धुळे, साक्री पट्टा या भागांचा समावेश इथे पाहायला मिळतोय। ही आहे 10 रविवारची। सोमवार 11 तारीख, या तारखेला सुद्धा अनेक ठिकाणी स्थानिक वातावरणाचा इफेक्ट आहे। बीड जिल्ह्याबरोबर सांगली आहे, अहिल्यानगर पण ढगांची व्याप्ती आहे। जालन्याला मात्र ठिकठिकाणी धारा उतरण्याची शक्यता 11 तारखेला जास्त आहे। 11च, आणि बीड जिल्ह्याला देखील अशी परिस्थिती आहे। थोडंसं इफेक्ट कमी वाटतो या काळाला पूर्व विदर्भाला 11 तारखेला, बाकी फॉर्म्युला तोच आहे। गरमी 11-12 वाजता होणं आणि पावसाचा प्रभाव पडणं हे दोन्ही इफेक्ट त्या दिवशी आहेत, त्यामुळे त्या दिवशी तुम्हाला सतर्क राहायचंय। तर मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये ह्या दोन्ही तारखेला 11 तारखेला सुद्धा पाण्याचा इफेक्ट आहे। भाग व्याप्ती, भाग बदलत पद्धतीनं कुठं मोठं ढगं दिसतील आणि लगेच 4-5 वाजता वाढतील आणि संध्याकाळच्या वेळेला काही ठिकाणी जिरून पण जातील। पण असं आहे की हळद उत्पादक शेतकऱ्यांना आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हे जवळपास 5-7 दिवस झाकापाकीचं नियोजन, 2:30 वाजता आभाळ जास्त दिसायला लागलं की करून ठेवणं, 1-2 तासाचा वेळ झाकायला मिळतो व्यवस्थित पद्धतीने। तर आता 12 तारखेचा इफेक्ट पहा। 12 तारीख म्हणजे मंगळवारचा दिवस आणि सगळ्यात महत्वाचा आहे। यामध्ये अमरावती, अकोल्यामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे। बाकी पुणे वगैरे पट्टा भागात आहे। मराठवाड्यातला आणि विदर्भातला 12 तारखेचा इफेक्ट थोडा कमी वाटतोय, पण एक स्थानिक बेसला पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर मोजक्या ठिकाणी, सोलापूर, सांगली या भागात अनेक ठिकाणी धारा उतरण्याचे चान्स आहेत। चंद्रपूर, गोंदिया, पूर्व विदर्भामध्ये पावसाचा प्रभाव कमी होऊन जाईल।
जो सध्या 2-3 दिवस तिथे प्रभाव पडतोय तिथे कमी होऊन जाईल. पण पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यातला प्रभाव जर कमी झाला की तुम्हालाही समजतं की पश्चिम महाराष्ट्रात तो प्रभाव वाढू शकतो. मग त्यामुळे आपण कोल्हापूर, सांगली, सोलापूरचा, अहिल्यानगरचा, दक्षिण छत्रपती संभाजीनगरचा, बीडचा पण समावेश आहे आणि नांदेडच्या दिलगुर पट्ट्याचा समावेश 12 तारखेला आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाची 13 तारीख, एक 14 तारीख घेऊयात. 13 तारखेला, 12 तारखेनंतर 13 तारखेला आभाळ परभणी जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सिल्लोड, भोकरदन, जाफराबाद, देऊळगाव राजा, मेहकर, अकोला, अमरावती, चिखली, त्याचबरोबर नाशिक क्षेत्रामध्ये, पुणे परिसरामध्ये, कोल्हापूर, सांगली, सोलापूरमध्ये, पंढरपूर एरियामध्ये सुद्धा वातावरण ह्या तारखेला वाढतं आहे. 13 तारीख म्हणजे 13 मेचा हा कंडिशन आहे. परभणी जिल्ह्यात देखील धारा उतरण्याचे चान्सेस आहे आणि सगळ्यात मोठं वातावरण म्हणजे बऱ्याच ठिकाणी धारा उतरण्याचं प्रमाण असणारी तारीख म्हणजे 7 नंतर ही जवळपास 13 तारीख राहू शकते. पण याच्यामध्ये पहिल्या वेळेस काय झालं, पूर्वी भागामध्ये जास्त झाला आणि आता तो ह्यावेळेस पश्चिम भागामध्ये आणि मध्य मराठवाड्यामध्ये जास्त होण्याचा अंदाज आहे. तर याचा जो काही रिझल्ट आहे पावसाचा, कोल्हापूरला तर सतत 2-3 दिवस तर पाणी आहे आणि ह्या 13ला सुद्धा पाणी कोल्हापूरचा वाढणार आहे. राधानगरी धरण परिसर असेल, अनेक भाग, आणि ह्या 9-10 तारखेला आहे पण भाग बदलत पद्धतीने आहे. ठीक आहे, पाणी आहे. तर पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्याला 13 तारीख पुन्हा इफेक्टिव्ह आहे. सरळ सरळ सांगायचं मला तर विदर्भ मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्राला ह्या 13 तारखेला मोठी राहील. आणि तुम्हाला सांगतो 13 तारखेला जास्त पाऊस झाला की 14 तारखेच्या लग्नाला याचा धाक जो आहे तो अनेक भागातला कमी होत असतो. तो भाग म्हणजे खानदेश मधला. पण ह्या 14 तारखेला लातूर जिल्ह्यामध्ये, सोलापूरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये जास्त प्रभाव असेल. सांगलीचा समावेश आहे, धाराशिवचा समावेश आहे, बीड जिल्ह्याचा समावेश आहे. नाशिक वाऱ्यामुळे थोडा कमी अधिक प्रमाणात असेल पण छत्रपती संभाजीनगर पासून दक्षिणेकडील भागांना इफेक्ट याचा राहू शकतो. सरळ सरळ परभणी, मराठवाडा, नांदेड, हिंगोली, सोलापूर वगैरे भागात समावेश 14 तारखेच्या लग्न तारखेपर्यंत असा इफेक्टिव्ह अंदाज आपण तुम्हाला मागे सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर 15 तारखेला पण पाऊस आहे. आता तुम्ही मला हा पाऊस आहे तरी किती दिवस, काही ठिकाणी पडतच नाही त्यांना तर आस आहे आणि काही ठिकाणी पडला त्यांना नकोय कारण की कांदा वगैरे. तर हे बघा, हे 22 मे पर्यंत चालणार आहे आणि 22 मे ही शेवटची तारीख नाही, तिथून पुढे तारखा वाढू शकतात. कारण की तुम्हाला मी मागेच म्हणलोय की बागायतदार शेतकऱ्यांना याच्यामध्ये दिलासा मिळू शकतो आभाळाने, शितोळ्याने, पण लगेच 1-2 दिवसात तो घेणार नाही कारण की 2-3 दिवसापासून सुरू झालाय. 22 तारखेपर्यंत अजून बरेचसे चान्सेस आहेत. त्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी असा पडणार आहे काही ठिकाणी की पेरणीची सोय देखील लावून जाऊ शकतो. अनेक भागांमध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये 20-25 गावाची त्यांनी 7 तारखेला, 20-25 म्हणण्यापेक्षा अजून काही गाव वाढलेले आहेत, त्यांची सोय लावलेली आहे आणि ठिकाणी नांगरटी वगैरे शाप करून ठेवल्यात. तर अशा अनेक इफेक्टिव्ह पाऊस याच्यामध्ये पडणार आहे. त्यामुळे हा अंदाज तुमच्यापर्यंत अशा पद्धतीने पोहोचायचा होता. उद्या दिवसभरामध्ये सांगतोय की स्थानिक वातावरणाचा इफेक्ट आहे जो तुम्हाला सुरुवातीला सांगितला त्या भागांमध्ये. तरी पुन्हा जाता तेवढं सांगून टाकतो. आणि 22 तारखेपर्यंत हा महाराष्ट्राला जो काही पाऊस आहे तो कायमस्वरूपी जवळपास 22-23 पर्यंत राहणार आहे. उद्या चंद्रपूर, 9 मेला सगळ्यांनी सतर्क राहायचंय. नांदेडमध्ये उत्तर भाग, हिंगोली, वसमत, हळदी वगैरे झाकून ठेवायच्यात. नाशिक क्षेत्रात देखील स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे. ज्यांचा कांदा वगैरे असेल तर सतर्क राहा. पुणे परिसरात देखील स्थानिक वातावरणाचा इफेक्ट आहे. 4-5 वाजता सक्रिय होऊन जाईल. पुणे, अहिल्यानगर तुरळक ठिकाणी आहे पण पुण्याचा दक्षिण आणि पश्चिम भाग अनेक ठिकाणी आहे. सांगलीला उशिरा होईल पण पश्चिम भागामध्ये आहे. कोल्हापूर, रत्नागिरीचा उत्तर भाग आहे, कोकण किनारपट्टी आहे. सोलापूर, लातूर स्थानिक वातावरणाचा पाणी आहे. परभणीत मोजक्या ठिकाणी आहे. पाऊस सर्व दूर राहणार नाहीये पण असा स्थानिक वातावरणाचा इफेक्ट महाराष्ट्रामध्ये पावसाचा राहणार आहे. तर मित्रांनो, इथेच व्हिडिओमध्ये थांबतो. जय शिवराय, धन्यवाद.